आज जी पन्हाळा किल्ल्यावर युनेस्कोच्या शंका कुशंकाबद्दल नागरिकांची जी कलेक्टर साहेबांनी मीटिंग बोलवली होती, त्या मीटिंगला प्रचंड संख्येने पन्हाळ्यातले नागरिक हजर झाल्याबद्दल प्रथम मी त्यांचा आभार मानतो. कलेक्टरने आम्ही जे सर्व प्रश्न विचारले त्याचं बऱ्यापैकी त्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केला. परंतु त्यांचं जे म्हणणं होतं की अफवा पसरल्या होत्या, तर ते अफवा नाही, तर त्यांनी ज्या नोटिसा दिल्या होत्या शासनानं की काही गाडे काढण्याच्या नोटिसा दिल्या होत्या, टॉवर काढण्याच्या नोटिसा दिल्या होत्या, पाण्याची टाकी हलवण्याबद्दल कळलं होतं आणि त्यामुळं लोकांच्यात संभ्रमावस्था झाली होती किंवा लोकांच्यात अफवा नव्हे तर ती वस्तुस्थिती होती. त्यांनी नोटिस दिल्यामुळं त्यांच्या चुकीमुळं लोकांना हे सहन करायला लागलं. आज त्यांनी शेवटीसुद्धा सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, परंतु त्यांना आर्किओलॉजी पूर्ण कायद्याची माहिती नसल्यामुळं त्यातले काही प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली नाहीत. ते कायदा बघून मग उत्तरं देऊ असं त्यांनी सांगितलं. आमचा प्रश्न खरा आहे तो इथले जे उपजीविका करणारे जे व्यावसायिक आहेत, खास करून महिला आहेत, ज्या विधवा महिला आहेत, जे गोरगरीब पुरुष आहेत, त्यांच्या व्यवसायावर कुठल्याही प्रकारे गदा आणता कामा नये. 15-20 वर्षे जे त्या ठिकाणी आहेत, 3 दराच्या ठिकाणी जर असतील तर 3 दराच्या ठिकाणी असून देत. त्यांना जर मॉन्युमेंटचा अडथळा होत नसेल तर त्यांना तिथून हलवू नका, त्यांना त्यांचा व्यवसाय करू द्या. दुसरीकडं त्यांचा जर नीटनेटकेपणा नसेल तर त्या पद्धतीनं नीटनेटकेपणा करायला सांगूया. स्वच्छता पाहिजे असलं तर स्वच्छता करूया. पन्हाळ्याचा 3 वेळा देश पातळीवर नंबर आलेले 15 कोटी रुपये पन्हाळ्याच्या नागरिकांनी मिळवून दिलेले आहेत. आज पन्हाळ्याचे नागरिक त्यांचे पूर्वज इथं होते म्हणून हे सगळे किल्ले इथं आज हे सुस्थितीत आहेत, चांगल्या स्थितीत आहेत. ते कलेक्टरने सुद्धा मान्य केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कलेक्टरने जरी त्या सगळ्या शंकांचं आम्हाला निरसन केलं असलं तरी व्यावसायिकांचा जो प्रश्न आहे किंवा स्थानिक जो नागरिकांचा जो प्रश्न आहे तो त्यांनी चांगल्या पद्धतीनं स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन सोडवा. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.